पवित्र सण आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला एक भावनिक किनार असते आणि आपली ती परंपरा आहे की हा सण आपण खूप भावनेनं आत्मीयतेनं साजरा करतो. तसंच आहे आणि मंत्री असो अथवा नसो, शेवटी नात्यामध्ये काही त्याच्यामध्ये कमी येत नाही. त्यामुळे दरवर्षी सारखाच सण आहे. दरवर्षी सारखीच आमची बहीण आली आहे, राखी बांधली आहे. नेहमी तशी उत्सुकता असायची लहानपणापासून की यावेळेस कसली राखी आणते ती बघायची उत्सुकता असायची. चांगली आणते, आपल्याला आवडणारी आणते. तसं आजही बघितलं कसली राखी आणली. ओवाळणी काय दिली मुद्दा सांगितलंच नाही. ओवाळणी काय ते दरवर्षी मी म्हणतो तसं आपलं ते नात्यात असतं, गोडवा असतो. ओवाळणी हा भाग काय त्याला तिच्याही दृष्टीनं महत्व नसतं फार की भाऊ भेटणं, राखी बांधणं. ओवाळणी आहे ती दिली. महाराष्ट्रात तुम्ही म्हणाला तसं लाडकी बहिणीला जी काही योजना सरकारची सुरू आहे, जवळपास 2 कोटी बहिणींना या राज्यामध्ये आता ओवाळणी मिळणार आहे आणि त्याची सुरुवातही झाली. त्यांच्या भावांनी त्यांना एक खूप चांगली या निमित्तानं ओवाळणी आता दिली आहे. पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातली आमची महिला ही स्वावलंबी झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे. या दृष्टीनं हे खूप महत्वाचं मला वाटतं. पुण्याचे खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघाच्या बहिणींना काय सांगाल?